हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एक ट्रेडिशनल टाईपची फॅब्रिक पेंटिंग बघणार आहोत खास दिवाळीसाठी. तर हा ब्लाऊज पीस आपण सेल करणार आहे. तो ऑर्डर करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करू शकता. याच्यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत. तर आपण सुरुवात करूया. आपण जी प्रिंट आपल्याला ब्लाऊजवर करायची आहे ती प्रिंट करून डाउनलोड करून प्रिंट करून घेतलेली आहे. तुम्ही ड्रॉसुद्धा करू शकता आणि हाताने त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवर प्रिंट करून घेऊ शकता. तर ब्लाऊज पीसच्या बॅक नेकला आपण हे करणार आहेत. तर मी खालून 2 सेंटीमीटर इतका डिस्टन्स सोडून त्याच्यावरती हे डिझाईन करणार आहे. तर मी बोट नेकचं मेजरमेंटवरती घेतलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टेलरकडून करून घेऊ शकता. तर कागद जो प्रिंट केलेला कागद आहे तो पण मी खालून 2 सेंटीमीटर इतका सोडून कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याचप्रमाणे कापडावर प्रिंट करायचं आहे. तर कापडाची जी बॅकची जी सेंटर लाईन आहे त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि प्रिंट करायची. सेंटर लाईन कशी काढायची, मेजरमेंट कसं टाकायचे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही तो चॅनलवर चेक करू शकता. तर हा व्हाईट कार्बन पेपर आहे तो आपण खाली ठेवून त्याच्यावरती जी आपली काही डिझाईन आहे ती ठेवून प्रिंट करून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला जिथं पाहिजे आणि पेन्सिलनं फक्त ड्रॉ करून घ्यायची आहे डिझाईन. ती कार्बन पेपरनं आपल्या ब्लाऊज पीसवर उमटून जाईल. तर याच्या आधी पण आपण फॅब्रिक पेंटिंगचे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर ते पण तुम्ही नक्की चेक करून घ्या आणि एकदा नक्की ट्राय करा. तर आपली डिझाईन अशी आता प्रिंट झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली डिझाईन व्यवस्थित प्रिंट झालेली आहे. जर काही ठिकाणी डिझाईन उमटली नसेल जसं की इथं, तर तुम्ही व्हाईट अप्सरा ग्लास मार्किंग पेन्सिल आहे ती यूज करून तुम्ही ते ड्रॉ करून घेऊ शकता. तर आपली टोटल डिझाईनची जी साईज आहे ती 14 सेंटीमीटर आहे. एक छोटी स्केल, छोटी पट्टी आहे तितकी. तर आपण आता कलरिंगला सुरुवात करूया. तर मी फेविक्रलचे पर्ल कलर घेत आहे. तर मी येल्लो कलर साईडला यूज करणार आहे, गाईला व्हाईट यूज करणार आहे आणि फुलांनासुद्धा व्हाईट पण यूज करणार आहे. तर आपण कलरला स्टार्ट करूया. तर मी इथे 3 नंबरचा ब्रश यूज करत आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल तुमच्या डिझाईनच्या साईजनुसार ब्रश चूज करा. शक्यतो स्मॉल जो ब्रश आहे तोच यूज करा, म्हणजे तुम्हाला जे डिटेल्स आहेत ते व्यवस्थित कोपरे वगैरे कलर करता येतील. तर हा व्हिडिओ मी थोडा फास्ट दाखवलेला आहे. तर डिझाईन करताना तुम्हाला स्लो करायची आहे आणि व्यवस्थित करायची आहे. त्याच्यामध्ये कलरमध्ये पाणी मिक्स करायचं नाही आहे. ॲज इट इज तुम्हाला कलर यूज करायचा आहे. जर तुम्हाला वाटतं आहे थोडा कलर खूप घट्ट झाला आहे तर तुम्ही मीडियम म्हणून एक मिळतं त्याच्यामध्ये ते मिक्स करून कलर पातळ करून घेऊ शकता. तर आपलं ऑलमोस्ट आता हे कलरिंग जे साईडला आहे ते झालेलं आहे. ते तुम्ही या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ब्लाऊज ऑर्डर करू शकता. या पिंक कलरचा ब्लाऊज हा रेडी आहे. याच्यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्यानुसार कस्टमाइज करून घेऊ शकता खास दिवाळीसाठी. तर आपला आता साईडचा कलर जो कंप्लीट झालेला आहे त्यानंतर आपण जे फ्लावर्स आहेत ते कसे कलर करायचे ते पण आपण पाहणार आहोत. आपला ऑलमोस्ट कलर कंप्लीट होत आलेला आहे. तर आता फ्लावर्सला आपण व्हाईट कलर यूज करणार आहोत. तर व्हाईट कलरचे आपण 3 कमळ आहेत ते कलर करून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडासा पिंक कलर आपण मिक्स करून थोडंसं त्याला शेडिंग करून घेणार आहोत, कारण पूर्ण व्हाईट कमळ चांगला दिसणार नाही. तर त्यासाठी फक्त एजेसला आपण त्याच्या पिंक कलरनं कलर करून घेणार आहोत. फक्त शेडिंग करायचं आहे आपल्याला. ज्या कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्यांना थोडं हायलाईट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पिंक कलर मिक्स करणार आहोत. तुम्ही थोडा अजून डार्क पण यूज करू शकता किंवा अजून छोटा ब्रश यूज करून 0 नंबरचा त्याच्या एजेस पण तुम्ही डार्क करू शकता. ते मी करणार आहे पण ते नंतर. हे अशा पद्धतीनं तुम्ही अजून पातळ पण करू शकता. ब्रॉड असेल तरी पण तो छान दिसणार आहे. तर आपण आपले 3ही कमळ असे कलर करून घेणार आहोत. कमळ कलर करून झाल्यानंतर आपल्याला ज्या त्याच्या फांद्या आहेत, ज्या लाईन्स आहेत त्या आपण ग्रीन कलरच्या करून घेणार. स्पार्कलिंग कलर यूज करणार आहे फेविक्रलचे. त्याच्यामध्ये थोडीशी शाईन असते तर तुम्ही तेच यूज करा. तर आपण अजून छोटा नंबरचा 1 नंबरचा ब्रश यूज केलेला आहे मी. तो यूज करून मी त्याच्या लाईन्स आहेत त्या मी ग्रीन कलरच्या करून घेत आहे. इथे आपण व्यवस्थित करून घेऊयात. जास्त गडबड न करता आपल्याला कलर करायचा आहे, कारण तो कलर बाहेरच्या कलरमध्ये मिक्स होऊ शकतो. त्यानंतर ही जी मोठी पानं आहेत कमळाची त्याला पण आपण ग्रीन कलर देऊन घेणार आहोत.
तर आपली तिन्ही पानं आपण कंप्लीट करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला थोडासा ब्लॅक ब्रशला, ग्रीन कलरच्याच ब्रशला थोडासा ब्लॅक कलर लावून आपण असे शेडिंग करून घेणार आहोत. कारण थोडासा चांगला लुक येण्यासाठी, पानाचा रिअल लुक येण्यासाठी आपण त्याला थोडंसं शेडिंग करणार आहोत. ते तुम्ही बघू शकता की प्लेन पान आणि शेडिंग केलेल्या पानामध्ये खूप फरक दिसतो आणि ते खूप सुंदर दिसतं दिसायला. तर आपण असं शेडिंग करून घेणार आहोत. तर आपलं ऑलमोस्ट आता शेडिंग झालेलं आहे. तर हे जे वरचे जे पार्ट आहे पानाचा, तर त्याला आपण पूर्ण ब्लॅक कलर करून घेणार आहोत. तर आपले पानं कंप्लीट करून घेऊयात अशा पद्धतीने आपण. तर आता आपण काय करणार आहोत, जे गाईचे आपल्या ज्वेलरी आहे, जे काही गळ्यात आहे किंवा शिंगांवर आहे, त्यासाठी आपला हा मेटॅलिक कलर गोल्डचा यूज करणार आहोत त्याला हायलाईट करण्यासाठी. तर सेम मी 1 नंबरचा ब्रश यूज करून त्याची जी काही ज्वेलरी आहे ती गळ्यातले वगैरे तर ते आपण हायलाईट करून घेऊयात. म्हणजे आपला फक्त व्हाईट कलर रिमेनिंग राहील गाईसाठी. तर आपली सगळी ज्वेलरी तिची करून झालेली आहे. त्यानंतर आपण डोळा हायलाईट करून घेणार आहोत ब्लॅक कलरनं. त्याच्यानंतर आपण व्हाईट कलर मारायला सुरुवात करणार आहोत. आपला डोळा हायलाईट करून झालेला आहे. त्याचा जो काही रिमेनिंग पार्ट म्हणजे गायच आपले राहिलेले आहे पेंट करायची. तर आपण व्हाईट कलर ॲक्रेलिकचा यूज करणार आहोत, फेविक्रलचा. तर आपण तो कंप्लीट करून घेऊयात. तर आपली पूर्ण गाय कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला असा सुंदर लुक मिळणार आहे डिझाईनचा. तर आता आपण थोडं त्याच्यामध्ये आरी वर्क मिक्स करणार आहोत अजून थोडं डिटेलिंग हायलाईट करण्यासाठी. तर मी 432 नंबरचा गोल्डन जरी थ्रेड घेतलेला आहे आणि 14 नंबरची लोटस ब्रँडची निडल घेतलेली आहे. तर आपण चेन स्टिच करून घेणार आहोत अशा बॉर्डरला. ते चेन स्टिच कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही चेक करून घ्या. ज्यांना काहीच नॉलेज नाही आहे चेन स्टिचबद्दल तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा. तर आपण कंप्लीट सर्कल चेन स्टिच करून घेणार आहोत. तसा आपला कंप्लीट सर्कल झालेला आहे. तर आपण तो थ्रेड ॲज इट इज तसंच ठेवून त्याला पाईप करणार आहोत. पाईपनं अजून एक बॉर्डर करून घेणार आहोत थोडी शाईन येण्यासाठी. तर पाईप किंवा अजून इतर बीड कसे लोड करायचे चेन स्टिचमध्ये त्याचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे. तर तो पण तुम्ही चेक करून घ्या. ज्यांना हे कसं अटॅच करायचे ते माहीत नाही आहे त्यांनी ते चेक करा. तर एक सोडून आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायची. आणि ही पाईपची बॉर्डर आहे तर ती एक क्लासी लुक येण्यासाठी मी यूज केलेली आहे. कारण आपली ऑलमोस्ट डिझाईन ही मॅट आहे फॅब्रिकची. तर त्याला चांगला लुक देण्यासाठी हे खूप छान दिसतं. त्यानंतर मी 3 mmचे गोल्डन बीड्स यूज करत आहे, मोठे गोल्डन मणी यूज करत आहे. तर आपण असाच थ्रेड कंटिन्यू करणार आहोत. आणि जे मोठे बीड आहेत तर ते पण आपण लावून घेणार आहोत. तर तो एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करा की मोठे बीड्स किंवा शुगर बीड्स कोणतेही पाईप वगैरे बीड्स कसे अटॅच करायचे चेन स्टिचमध्ये. तर आपण अशी ही बॉर्डर कंप्लीट करून घेऊया. आणि एक खूप सुंदर लुक मिळतो की फॅब्रिक पेंटिंग आणि फक्त बॉर्डरला आरीवर. तर तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आणि कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपला फायनल लुक झालेला आहे असा. तर इथे आपण एंड नॉट करून घेणार आहोत. तर एंड नॉट ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एंड नॉट नाही टाकली तर तुमचं सगळं वर्क निघून जाईल ब्लाऊजचं. तर ती कशी टाकायची तो पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही चेक करा. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे नक्की ट्राय करा. तसंच तुम्हाला जर रेडी ब्लाऊज पीस ऑर्डर करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा नक्की. आणि अशाच पद्धतीचे डिझाईन बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.